24 नोव्हेंबर रोजी एका बलिदानाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ते बलिदान आहे हिंदुस्थानला लाभलेल्या एका महान व्यक्तीचं, गुरु तेग बहादूर साहिब जी यांचं. 1621 साली अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेग बहादूर साहिब हे शीख पंथाचे 9वे गुरु होते, ज्यांच्या व्यक्तिमत्वात अध्यात्म आणि शौर्य यांचा विलक्षण संगम दिसतो. ध्यान, सेवा आणि निस्वार्थ आचरण हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. त्या काळात काश्मीरी पंडितांवर जबरदस्तीची धर्मांतरं, अमानवी अत्याचार आणि भयाचं सावट दाटलं होतं. संरक्षणासाठी ते जेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्याकडे आले, तेव्हा गुरुजींनी स्पष्ट सांगितलं की औरंगजेबाला जाऊन निरोप द्या. जर तो माझं धर्मांतर करू शकला तर बाकीचे हिंदू लोक देखील धर्मांतर करायला तयार होतील. मानवतेची ही लढाई त्यांनी निर्धाराने स्वीकारली. ते आग्रा येथे पोहोचल्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं आणि नंतर दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना कठोर यातना दिल्या गेल्या. त्यांच्या शिष्यांचीही म्हणजे भाई मतीदास, सतीदास आणि भाई दयाला यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. तरीही गुरु तेग बहादूर साहिबजी आपल्या तत्वांपासून तसूभरही डगमगले नाही. 24 नोव्हेंबर 1675 रोजी चांदणी चौकात त्यांच्या शिरच्छेदाने मानवतेच्या इतिहासात एक अमर बलिदान कोरलं गेलं. याच कारणामुळे त्यांना हिंद दी चादर, हिंदुस्थानचे रक्षण करते म्हणून सन्मान प्राप्त झाला.